भुताटकी असलेल्या बाहुलीनं आतापर्यंत अनेकांचा जीव घेतलाय असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल। अलीकडेच प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूला सुद्धा हीच शापित बाहुली कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं। हे बाहुली कोणाची, तिला शापित का म्हणतात, काय आहे या भुताटकीवाल्या बाहुलीचं गूढ, बघूयात हा रिपोर्ट। भुताटकी डॉल एनाबेलनं उडवलाय थरकाप। शापित बाहुलीनंच घेतला डॅन रिवेराचा बळी। एनाबेल बाहुली पुन्हा गायब, जगभरात घबराट। एनाबेल एक साधीशी दिसणारी बाहुली, पण ही बाहुली काही साधी सुधी नाही, ती आहे शापित बाहुली, भुताटकीची बाहुली। या गूढ आणि रहस्यमयी बाहुलीनं सध्या सगळ्या जगाचा काळजाचा ठोका चुकवलाय। या बाहुलीनं आतापर्यंत अनेकांचा जीव घेतल्याचं सांगितलं जातं। प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांचा सुद्धा अमेरिकेतल्या एका हॉटेलमध्ये अलीकडेच संशयास्पद मृत्यू झाला। रिवेरा यांच्या खोलीत काचेच्या पेटीमध्ये ही एनाबेल डॉल होती। मात्र रिवेरा यांच्या गूढ मृत्यूनंतर काचेच्या पेटीमध्ये बंद असलेली ही बाहुली चक्क गायब झाली आणि त्यामुळे सोशल मीडियात पुन्हा एकदा एनाबेल डॉलची चर्चा सुरू झाली आहे। एनाबेल डॉल मध्ये एका लहान मुलीचा आत्मा असल्याची चर्चा आहे। 1970च्या दशकात डोना नावाच्या एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीला ही बाहुली भेट देण्यात आली होती। त्यानंतर डोना आणि तिच्या रूममेटला विचित्र आणि भयंकर घटनांचा अनुभव येऊ लागला। डोनानं त्यावेळी पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर एड आणि लॉरेन वॉरेन यांची मदत घेतली। ही शापित बाहुली आहे असं सांगत वॉरेन यांनी या बाहुलीला काचेच्या पेटीमध्ये बंद केलं। अगदी चुकून सुद्धा ही काचेची पेटी उघडू नका अशी धोक्याची वॉर्निंग सुद्धा त्यांनी पेटी बाहेर चिटकवून ठेवली। तेव्हापासून गेली अनेक वर्ष कनेक्टिकटमध्ये एका म्युझियम मध्ये एनाबेल डॉल काचेच्या पेटीमध्ये बंद होती। 54 वर्षाचे डॅन रिवेरा हे गूढ अज्ञात पॅरानॉर्मल शक्तींचा अभ्यास करणारे संशोधक। अलीकडेच त्यांनी काचेच्या पेटीतून एनाबेलला बाहेर काढलं आणि दुसऱ्या पेटीत ठेवलं। Let's close it up fast. In the name of the Father, Son, and the Holy Ghost. Hail Mary, full of grace, the Lord is with thee. Blessed art thou amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God. गेल्या काही दिवसांपासून ते या भुताटकीवाल्या डॉलला सोबत घेऊन डेव्हिल्स ऑन द रन नावाचा शो करत होते। याच टूर दरम्यान ते पेनेसिल्व्हियामधील गेटिसबर्ग येथील एका हॉटेलमध्ये थांबलेले होते। याच हॉटेलमध्ये त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला। धक्कादायक बाब म्हणजे रिवेरा यांच्या मृत्यूनंतर एनाबेल ही शापित बाहुली देखील गायब झाली आहे। ॲडम्स काउंटीचे कोरोनर फ्रान्सिस ड्यूट्रो यांनी या बातमीला पुष्टी दिली आहे। या एनाबेल डॉलनं आतापर्यंत अनेकाचा जीव घेतल्याचं सांगितलं जातं। याच बाहुलीच्या भयंकर कथांवर आधारित एनाबेल नावाचा हॉलिवूड चित्रपट 2014 साली आला आणि तो चित्रपट प्रचंड गाजला। अजूनही एनाबेलचे नाव काढलं तरी अनेकांची गाळण उडते। आता तीच एनाबेल डॉल गायब झाल्यानं जगभरात घबराट पसरली आहे। ही एनाबेल आता पुढे काय करणार? पुन्हा एकदा बाहुलीचा खुनी खेळ सुरू होणार का, की एनाबेल ही केवळ एक अफवाच ठरणार? पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।